महोत्सव ही संस्कृती बुद्ध धम्ममय प्राचीन काळापासून साजरी करण्यात आली आहे। अखंड विश्वाला शांततेचा महान संदेश देणारे महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती वार्ड काटेमानवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला वंदन करून या धम्म रॅलीची सुरुवात मैत्रेय संगतने करत दीपदानोत्सवात सहभागी झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो। मी मैत्रेय संघाचा कार्याध्यक्ष। आज दिनांक 22 मे 2024 बुद्ध पौर्णिमा आहे। तसंच आमचं असं आयडिया होते की आपण जसं 13 एप्रिलला दरवर्षी 13 एप्रिलला आपण सगळे एका जागी जमा होतो, इकट्ठा होतो आणि बाबासाहेबांचं जी जयंती असते ती साजरी करायला आपण 13 तारखेपासूनच आपण साजरी करायला लागतो। तशी आमची आयडिया होती की आपण बुद्ध पौर्णिमा आपण त्याच उत्साहाने आपण साजरी केली पाहिजे। तर आज मैत्रेय संघाची पूर्ण टीम इथे KDMC D वॉर्डला जमली आहे ही मोहीम चालू करायला। तर त्यासाठी आम्ही इथून ही रॅली कॅन्डल मार्च आयोजित केली आहे। ती इथून चालू होऊन आनंदवाडी बुद्ध विहाराला एंड होणार आहे आणि तिथे आपण एक बुद्धवंदना सूत्रपठण घेऊन आपण ती बुद्ध पौर्णिमा तिथे समाप्त करू आणि जे पण बघताय त्यांना जय भीम आणि बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आणि बुद्ध वैशाख पौर्णिमा निमित्त आनंद बुद्ध विहार येथे दीपदान उत्सव साजरा करण्यात आला। अजय कदम बरोबर मैत्रेय संगत, आनंद बुद्ध विहार शाखा कमिटी, नवज्योत क्रीडा मंडळ, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, टीम सत्ता परिवर्तक वंचित बहुजन आघाडी विजय भाऊ सुरदकर, बहुजन समाज पार्टी लोकसभा अध्यक्ष विनोद भालेराव दीपदानोत्सवात सहभागी झाले। मोठ्या उत्साहात आनंदवाडी बुद्ध विहारात साजरी केली। लगा ना कुछ भी लगा पुरा दादा बस मावशीला देऊन टाईम झालं। मावशी झालं, दे मावशीच्या हातात। लगा ना, लगा और लगा। ठीक है दादा, तो बोलते मला
नाहीये ते ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी अभ्यास करावा लागतो। या ठिकाणी निरूपण आहे, मी ज्या काही गाथा बोलणार आहे त्या भगवान बुद्धांची नाही, सिद्धार्थ गौतमांची जी पत्नी म्हणजे नरसिंह राजाच्या मार्गावरती सांगत असते, तर ते मी आलेकडे विनंती करतो की आपण इथे येऊन बघा इकडे भरपूर लोक आहेत त्यांना आणि आवाज पण कमी आहे आणि आपण भगवान विष्णूंचं वर्णन करत असतो तरी पण बौद्ध पौर्णिमा निमित्ताने तर थोडासा आवाज वेगळा करत खूप मजा येणार नाही, ठीक आहे। यांची 2567वी जयंती 68वी जयंती अखंड जगभरात साजरी होत आहे आणि त्याच निमित्ताने आपण या ठिकाणी दीप महोत्सव दीपदान महोत्सव त्याने आपण साजरा केला। आता दीपदान महोत्सव म्हणजे नक्की काय? जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध दीपदान महोत्सव हा प्राचीन काळापासून आलेला बौद्ध धर्मीय संस्कृती आहे। सर्वप्रथम जेव्हा भगवान गौतम बुद्ध सम्यक संबुद्ध झाले आणि ते त्यांच्या कपिलवस्तू नगरीमध्ये परत गेले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी आणि तो आनंद साजरा करण्यासाठी पहिलं दीपदान महोत्सव त्याने साजरा केला होता। त्यानंतर दुसरा दीपदान महोत्सव जेव्हा भगवान बुद्धांनी अत्तदीप भव हा संदेश आम्हा सर्व उपासकांना दिला तेव्हा दुसरा दीपदान महोत्सव पुण्यात परिसरामध्ये साजरा केला होता। त्यानंतर कालांतराने दीपदान महोत्सवाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला। काही कालखंडाने काही बाबी लोकांनी त्याला पूर्ण संपादन करण्याचा जसं बुद्धगया संपादनाचा प्रयत्न केला तसा प्रत्येक संस्कृती जी बौद्ध धर्माला अनुसरण आहे ती सर्व संपण्याचा प्रयत्न केला। पण विश्वामध्ये सर्वात मोठा राजा चक्रवर्ती सम्राट अशोक सम्राट राजा यांनी जेव्हा आपले शस्त्र टाकले आणि बौद्ध धर्म स्वीकारला त्यानंतर त्याला हा सर्व षडयंत्र माहिती पडले की काय झालं आहे। तर त्याने 88,000 बौद्ध बरोबर 84,000 बौद्ध स्तूप निर्माण केलं आणि त्या 84,000 बौद्ध स्तूपांमध्ये सर्वात ठिकाणी दीप प्रज्वलित केले आणि तेव्हा त्यांनी दीपदान महोत्सव या नावाने हा आनंद सर्व ठिकाणी साजरा झाला पाहिजे आणि तेव्हा त्यांनी दुसरं धर्माचं परिवर्तन सुद्धा केले। तर दीपदान महोत्सव हा बौद्ध धर्मीय प्राचीन काळापासून आलेला हा धर्म संस्कृती आपलीच आहे, ठीक आहे। तर हा दीपदान महोत्सव आपण दरवर्षी अशा प्रकारे साजरा केला पाहिजे। याचे एक एक्झाम्पल आपल्या सर्वांसमोर असलं पाहिजे म्हणून दीपदान महोत्सव आनंद बुद्धिबळाच्या सहाय्याने आपण या ठिकाणी साजरा केला। त्याचबरोबर मैत्री संगत यांनी साई महा मित्र आहे त्यांनी विचारले की आपण ह्या जयंती निमित्ताने काहीतरी केलं पाहिजे। त्याच्यामध्ये असा विचार आला की आपण रॅली काढली पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी मला आयडिया सांगितलं की आपण दीपदान महोत्सव या ठिकाणी साजरा केला पाहिजे। दीपदान महोत्सव मी सर्वांपर्यंत बोलवण्याचा प्रयत्न केला। सर्वप्रथम माझा मित्र प्रशांत याला मी सांगितलं, विजयभाऊ चौरकर हे जे नेहमी आम्हाला सहकार्य त्यांचं नेहमी प्रत्येक छोटी गोष्ट असो मोठी गोष्ट असो कुठलीही आनंदवाडी शाळेची कुठलीही गोष्ट असो त्यांचं सहकार्य त्यांचं पावलापावली नेहमी असतं। गुरुजींचं सहकार्य गुरुजींना माझे विचार पडतात। सर्वांना सर्वप्रथम सोडून आणि फोटोग्राफीमध्ये तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मी जास्त बोलत नाही आज किंवा संताजी बाबा महाराज जयंती असो आणि बऱ्याच जे पौर्णिमा असतात ते आपण सातत्याने 2007 पासून पार करत आहोत। 2020 नंतरचे जो काळ होता त्याच्यात आपले लोक पण भरपूर इकडे आपल्यापासून दूर गेले तर त्या कारणास आपल्याला काही कार्यक्रम पार करता आले नाही। पण आता मैत्री संघाची नवीन टीम फॉर्म होते जसं आजही जे नाव घेते अजून आपण नवीन टीम फॉर्म होतं आणि एवढं मी सांगू शकतो की आता हे जे छोटे छोटे कार्यक्रम का असो आपण हे सातत्याने पुढे आपण घेऊन चालत जावं। माझी सर्वांची माझी विनंती आहे मैत्री संघातर्फे
साजरा तेव्हापासून चालू करतो. तर आमची अशी इच्छा होती की कोकण पौर्णिमा हा पण आपलाच आणि हा पण तेवढाच उत्साहाने साजरा केला पाहिजे. डीजे नाही काय नाही, पण आपण एक शांततेत मार्ग आपण साजरा करतो. मागच्या वर्षी बुद्धपौर्णिमेच्या वेळेस आपण एक एज्युकेशन कॅम्प घेतला. तो याच वेळेला घेतलेला. तो छोटासा होता पण खूप सुंदर कार्यक्रम झाला. आमचं उद्देश मोठे होतं की आपल्या महापुरुषांनी जे आपल्याला सांगितलं की शिका, संघटित आणि संघर्ष करा. तो आमचा एक पहिला पाऊल होता आपल्या तरुणांना एका रूपमध्ये घेऊन यायचा आणि त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आणि त्यांना वेगळे आम्ही जे बोलले होते त्यांच्याकडून आम्ही त्यांना मार्गदर्शन वगैरे दिला. तो एक छोटा पाऊल होता. हा दुसरं वर्ष की आपण बुद्ध पौर्णिमेचा सण साजरा करतो. तसंच आम्ही आश्वासन देतो की आता दरवर्षीचे बुद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम असो किंवा अजून बुद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम असो ते आम्ही साजरा आपण भीमशाही न्यूजवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा भीमशाही न्यूज, सत्य शिवाय परिवर्तन.